तुमच्या घराच्या खाली एक राक्षस दडलेला आहे. होय, अगदी बरोबर ऐकलं. फक्त तुमच्या घराखालीच नाही तर प्रत्येक घराच्या निवाखाली हा राक्षस आहे. पण तो साधा राक्षस नाही, तो वास्तुशास्त्रातील असामान्य राक्षस आहे. महादेवांच्या घामापासून जन्मलेला एक अत्यंत भुकेला असुर. कथेनुसार या राक्षसाची भूक इतकी वाढली की त्याने समोर येणारी प्रत्येक वस्तू खाल्ली आणि जसे तो खात असे तसाच तो मोठा होत जात असे. जेव्हा तो तिन्ही लोक खाण्याच्या स्थितीत आला तेव्हा ब्रह्मा आणि इतर देवतांनी मिळून त्याला सर्व दिशांमध्ये घेरले आणि त्याला उलटा करून जमिनीत गाडले. त्याला शांत करण्यासाठी सर्व देवता त्याच्या शरीरावर वेगवेगळ्या अंगांवर बसले, त्यामुळे तो हलू शकला नाही. त्यावेळी राक्षस रडत म्हणाला, हे ब्रह्मदेव, माझा काय दोष, जर माझा जन्म या भुकेसह झाला आहे. त्याची दशा पाहून ब्रह्माजीने त्याला वास्तुपुरुष असे नाव दिले आणि एक वरदान दिले. आजपासून प्रत्येक घराच्या निवाखाली तू राहशील, पण जो कोणी घर बनवण्यापूर्वी तुझी पूजा करणार नाही किंवा देवांचा सन्मान करणार नाही, त्या घरातील सुख, शांती आणि समृद्धी हाच तुझा भोजन ठरेल. म्हणूनच आजही आपण नवीन घर बनवण्यापूर्वी वास्तुपुरुषाची पूजा करतो, जेणेकरून तो आपला रक्षक बनून घराची रक्षा करेल आणि घरात सुख शांती आणेल.